श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। हे स्वामी राया, जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी, जपमाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी, तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांचीच पूर्ण व्हावी, तुझ्या पायांचीच पूर्ण व्हावी। स्वामी भक्त हो, स्वामींच्या गोड नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे। तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे। जेवढं आपण स्वामींचं नाम जपणार आहोत तेवढंच स्वामी आपल्याला जपणार आहेत। जेवढं आपण त्यांचं चरित्र वाचणार आहोत तेवढंच ते आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवणार आहेत। आणि जर स्वामींकडून मेवा हवा तर सेवेचीही तयारी ठेवा, आणि तेही करायला जर वेळ नसेल तर कमीत कमी 5 ते 10 मिनिटाचे हे स्वामी संदेश असतात, ते ऐकायला सुरुवात करा। कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला स्वामींपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। ते कसं तर स्वामींच्या मार्गावर चालायचं कसं हे शिकवण्याचं काम स्वामी संदेश करत असतात। त्यामुळे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर रोजच व्हिडिओ येत असतात, ते ऐका आणि तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा। स्वामी माऊली सदैव आपल्यावर कृपेचा वर्षाव करेल अशी माझी खात्री आहे। तुमचीही जर खात्री असेल तर कमेंटमध्ये लगेचच श्री स्वामी समर्थ लिहा। तर चला, आजचा स्वामी संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुमच्यासमोर जे 3 शंख दिसत आहे त्यापैकी एक शंख तुमच्यासाठी निवडायचा आहे, त्या शंखाला स्पर्श करायचा आहे। बघा मग तुमच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते तुम्हाला समजणार आहे। स्वामी भक्त हो, शंख म्हटलं तर घरामध्ये शंख फुंकला की नकारात्मकता दूर पळते असं म्हटलं जातं। तसेच देवघरामध्ये नुसता शंख ठेवला तरीही लक्ष्मी नारायणाची, स्वामी माऊलीची कृपा आपल्यावर सदैव राहते असं देखील म्हटलं जातं, आणि लाखो करोडो भाविक त्याचा अनुभवही घेत आहे। असाच हा शंख आज तुम्हाला काय सांगत आहे हे सांगायला सुरुवात करते। तर तुमच्यासाठीचा शंख तुम्ही निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि संदेशही सांगते। आता ज्यांनी 2 नंबरचा शंख निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया। स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात की अरे, आमच्या शिष्याने आमच्याशी म्हणजे त्याच्या या स्वामीरूपी गुरुशी एकनिष्ठ असावं। कितीही संकट आले तरीही गुरुची कास कधी सोडू नये। संकटे पूर्वकर्मामुळे येतात, पण गुरुकृपा लाभल्यामुळे संकटाला सामोरं जाण्याची शक्ती लाभते व त्या संकटातून सुटका देखील लवकर होते। संघर्ष करून थकतोस तू, तुझ्याच वाट्याला हा संघर्ष का असाही प्रश्न तुला सतत पडतो। पण ऐक, एक गोष्ट सांगतो, ऐकायला कडू वाटेल परंतु ते सत्य आहे। बघ, सोन्याची लंका आणि पुष्पक विमान रावणाचे होते, शेवटी वनवास मात्र श्रीरामाच्याच नशिबी होता ना। राजपाट तर कंस मामा जवळ होता, पण कारावासात जन्म तर श्रीकृष्णाचा झाला ना। राजदरबारात तर कौरव राहत होते, वनवास तर पांडवांनाच भोगावा लागला ना। यावरूनच एक गोष्ट सिद्ध होते, संघर्ष हा नेहमी सत्याच्या बाजूने असतो, आणि सत्यासाठी, न्यायासाठी जर त्या भगवंतालाही संघर्ष करावा लागला, संघर्षमय आयुष्य जगावं लागलं, तू तर फक्त एक मनुष्य आहे। पण संघर्ष तुझ्या वाट्याला आहे तर तू घाबरू नकोस, उलट तू सत्याच्या मार्गावर आहे हे या एका गोष्टीने सिद्ध होतं। आणि शेवटी विजय हा सत्याचाच झालेला आहे, आणि इथून पुढेही विजय हा सत्याचाच होणार। म्हणून तू निश्चिंत राहा, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरचा शंख निवडला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया। स्वामी सांगतात, अरे, हे आयुष्य आहे आणि ह्या आयुष्यात मरता केव्हाही येतं, पण आयुष्य जगता आलं पाहिजे। मरता केव्हाही येतं, पण आयुष्य जगता आलं पाहिजे। सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख देखील पचवता आलं पाहिजे। यशाने माणूस उंच होतो, यशाने माणूस उंच होतो, पण पाय मात्र जमिनीवरच ठेवता आले पाहिजे। मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने हे जीवन जगता आलं पाहिजे। अरे, पाप काय कसंही करता येतं आणि ते कुठेही होतं, पण जाणून बुजून पुण्य देखील करता आलं पाहिजे, जाणून बुजून पुण्य देखील करता आलं पाहिजे। हे आयुष्य आहे आणि आयुष्य खडतरच आहे, आयुष्य खडतरच आहे म्हणून तुला ठेच लागणारच, पण त्या वेदनेचं दुःख तुला सहन करता आलं पाहिजे। जगण्याच्या या लढाईत तुला उणिवा कायम भासतील, जगण्याच्या या लढाईत तुला उणिवा कायमच भासतील, पण उणीवही भरून काढता आली पाहिजे। हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी जीवन जगता आलं पाहिजे, समाधानी जीवन जगता आलं पाहिजे। आणि समाधानी, सुखी आणि शांततेचं आयुष्य जर तुला हवं असेल तर
अशा आयुष्याचा आनंद त्यालाच मिळतो जो आमच्या नामस्मरणात गुंतून राहतो. म्हणून तुला सांगतोय, सदैव आमचा बनून राहा. मग आम्ही तुला देखील एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरचा शंख निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे जेव्हा तू उदास असशील, मार्ग सापडत नसेल आणि तुला एकटेपणा जाणवत असेल, तेव्हा तू आमच्याजवळ येऊन बसत जा. डोळ्यात इतका निर्मळ भाव आणि मनात इतका विश्वास बाळग की तुझ्या डोळ्यात आपोआपच अश्रूंच्या धारा वाहू लागतील. कुठल्याच प्रकारची अपेक्षा त्यावेळेस आमच्याकडून ठेवू नको. आमच्याकडे काहीही मागू नको. फक्त आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर. कारण तुझे वाहणारे अश्रूच खूप मोठा पुरावा आहे तुझ्यासाठी की आम्ही तुझं ऐकतोय, तुला बघतोय आणि तुझ्याशी संवाद साधतोय आणि आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. मग आणखी काय हवं तुला? जर आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तर घाबरतोस कशाला? अरे जसं फुलाजवळ गेलं की त्या फुलाचा सुगंध आपोआपच येतो, त्याला कधीही बोलवावं लागत नाही. तसंच तू जेव्हा आमच्याजवळ तुझी निर्मळ भक्ती घेऊन येतो तेव्हा आमचे आशीर्वाद आपोआपच तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. तुला ते प्राप्त होतात. तुला कधीही त्यांना मागण्याची गरज पडत नाही. फक्त तू माझ्या मार्गात ये, मला शरण जा, माझ्या सांगितलेल्या मार्गावर चालत राहा आणि सदैव आमचा बनून राहा. आणि आमचा मार्ग तुला फक्त एकच सांगतो, तू तुझे कर्म चांगले ठेव. कधीही कुणाशीही वाईट वागण्याचा प्रयत्न करू नकोस. भलेही तुझी वाईट वेळ असली तरीही वाईट गोष्टींचा आधार तू कधीही घेऊ नकोस. वाईट गोष्टींना आणि अधर्माच्या गोष्टींना अंमलात आणण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस. फक्त तू आमच्या सेवेमध्ये रममान हो. तुझे प्रयत्न तू प्रामाणिकपणे कर. आणि बघ, आम्ही दाखवलेल्या मार्गावर जर तू चालत असशील तर आम्ही देखील तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, 3ही शंख तुमच्यासमोर होते आणि तुम्ही तुमचा शंख निवडला असेल. तुमच्यासाठीचा संदेशही तुम्ही ऐकला असेल. त्यासाठी धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत संदेश ऐकला, खरंच त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. पण हा संदेश आपल्याला एकच गोष्ट शिकवून गेला की भलेही आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी वाईट प्रसंग आला तर त्या वाईट प्रसंगामध्ये आपण वाईट गोष्टींची साथ कधी धरू नये. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण चांगलं वागतो तरीही आपल्या वाट्याला फक्त दुःख येतं आणि दुःख देणारे व्यक्ती नेहमी आनंदात दिसतात. मग आपणही तसं का वागू नये? पण हे बघा, प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं आहे. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असतं. पण म्हणून आपण वाईटाचा मार्ग कधीच धरू नये, असत्याचा मार्ग कधीच अवलंबू नये. कारण स्वामींना आपली ही एक गोष्ट कधीही आवडणार नाही, कधीही पसणार नाही. भलेही या जगाच्या समोर आपल्याला सिद्ध व्हायचं नाही, पण स्वामींच्या नजरेमध्ये आपण नेहमी एक उत्तम व्यक्ती, उत्तम भक्त म्हणूनच आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि जर स्वामींच्या नजरेमध्ये आपण उच्च स्थानावर असलो तर आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचे प्रसंग हे फार काळ टिकूच शकत नाही. कारण त्या दुःखाच्या प्रसंगांना बाजूला करण्याचं काम आपले स्वामी महाराज करत असतात. ह्या एका गोष्टीवर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करा, त्यासोबतच स्वामींची सेवा करा. सेवा केल्यानंतर मेवा हा भेटणारच असतो. फक्त थोडासा संयम आणि थोडासा धीर आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. तर स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले संदेश ऐकत असतील तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.